परिमळ गेलिया ओस फूल देठी, आयुष्या शेवटी देह तैसा, घडी घडी काळ वाट याची पाही, अजून किती आहे अवकाश. हाची अनुताप घेवोनी सावध, काहीतरी बोध करी मना. एक तास उरला खटवांग रायासी, भाग्यदशा कैसी प्राप्त झाली. हरिमुखी गाता हरपली चिंता, त्यानही मागुता जन्म घेणे. सापडला हरी तयाला साधने, एका जनार्दनी हरी बोला. हरिमुखी गाता हरपली चिंता, त्याने मागोता जन्म घेणे. समचरण सरोजम सांद्रनीलांबुदाभं, जगननिहितपानिं मंडनं मंडनाना. तरुणतुलसीमाला कंदरं कंसनेत्रं, सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि. कलावज्ञजीवोत्तरारथावतारं कलङ्कं कतिज्योतिकामोदी वक्त्रं, खलानीशवादापणोदार्हदक्षं समाधिस्तमूर्तिं भजे ज्ञानदेवं. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. गंगा विशुद्धं नितपादस्पर्शं, सरोवेष्टितं चुंबितं पुण्यस्थानं. सराले स्थितं तं समाधिस्थमूर्तिं, नमामि गंगागिरिजियोगिराजं. तपोज्ञानवैराग्यभक्ति स्वरूपं, सदालङ्कृतं साधुसन्न्यासयोगं. मुखे अस्य वेदान्तशास्त्रार्थनीतिं, नमो नारायणगिरिं ब्रह्मस्वरूपं. सम्पद्य ज्ञानं च विधाय भक्तिं, विलोकितो येन समाधिराजः. वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं, नमामि जोगं शिरसा गुरुन्तं. शरदिदुसमाकारे परब्रह्मस्वरूपिणी, वासरापीठनिलये सरस्वती नमोस्तुते. जयांचे केलिया स्मरण, होय सकळ विद्येंचे अधिकरण. तिचे बंधू श्रीचरण श्री गुरूंचे, ते नमस्कारोनी आता. अष्टसिद्धि नवनिधि के दाता, असवर दीन जानकी माता. राम रसायन तुमरे पासा, सदा रघु रघुपति के दासा. राम लक्ष्मण जानकी, जय बोलो हनुमान की.
हनुमंत विराजिए हनुमंत विराजिए आइए हनुमंत विराजिए आइए हनुमंत परिमळ गेलिया ओस फूल देठी आयुष्या शेवटी देह दैसा हरिमुखी गाता हरपली चिंता त्याना ये मागुता जन्म घेणे अधिष्ठान दैवत भगवान श्री हनुमानजी महाराजांच्या चरणी साष्टांग प्रणाम करतो। मुक्त कैवल्य तेजोनिधी परब्रह्म स्वरूप भगवान श्री ज्ञानोपाराया जगद्गुरु श्रीमंत श्री तुकोबाराया योगीराज सद्गुरु श्री गंगागिरीजी महाराज स्वानंद सुखनिवासी नित्यस्मरणीय सद्गुरु श्री नारायणगिरीजी महाराज श्री संत सद्गुरु भगवान बाबा महाराज संत माऊली वामनभाऊ महाराज राष्ट्रसंत सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज विश्वगुरु श्री गुरु निवृत्तीनाथ महाराज श्री समर्थ सद्गुरु किसनगिरीजी बाबा स्वानंद सुखनिवासी नित्यस्मरणीय सद्गुरु जोग महाराज आदी करून वारकरी संप्रदायातील सकल संतांच्या स्मृतीला अभिवादन करतो। आजच्या चिंतन सेवेकरता उपस्थित भगवान स्वरूप सर्व श्रोतृवृंद, व्यासपीठावरील उपस्थित समस्त भजनी मंडळ, आमचे सर्व ज्येष्ठ गुरुबंधू गुणीजन महाराज मंडळी, सर्वांच्या चरणी श्रद्धेने वंदन करून आजच्या चिंतन सेवेला प्रारंभ करतो। विठ्ठल आजच्या चिंतन सेवेकरता निरूपणा करता घेतलेला अभंग संत श्रेष्ठ वैराग्य मुकुटमणी महाराष्ट्र भूषण श्री क्षेत्र पैठण निवासी शांती ब्रह्म श्री एकनाथ महाराज यांचा 5 चरणाचा उपदेशपर प्रकरणातील गोड असा चिंतनीय अभंग आहे। अभंगाचा सरळ भावार्थ आपल्या समोर ठेवतो। शांती ब्रह्म श्री एकनाथ महाराज आजच्या अभंगाद्वारा तुमच्या माझ्या जीवनाचं मूल्यांकन करतात। आमच्या जीवनामध्ये अतिशय महत्त्वाचं काय आहे तर ते ईश्वरानं आम्हाला दिलेलं आयुष्य। जसं सुगंधित फुलातला सुगंध महत्त्वाचा आहे, सुगंध असेपर्यंत फुलाला किंमत आहे, तसं या देहामध्ये आयुष्य असेपर्यंत या देहाला किंमत आहे। सुगंध संपला ते फूल देठाला ओस राहतं, म्हणजे एकटं राहतं, म्हणजे त्याची किंमत संपते। तसं आयुष्य संपलं की तुमच्या माझ्या देहाची किंमत शून्यवत आहे। पहिल्या चरणाचा सरळ भाव, आयुष्य मोजण्याचं कार्य काळ करतात। आपलं आयुष्य मोजणं चढत्या क्रमानं आहे आणि काळाचं आयुष्य मोजणं हे उतरत्या क्रमानं आहे। 1 2 3 4 5 हा झाला चढता क्रम, 5 4 3 2 1 हा झाला उतरता क्रम। याच्यातून बोध घ्या दुसऱ्या चरणाचा भाव। एक एक क्षण आमचं आयुष्य मोजण्याचं कार्य काळ करतायत। याच्यातून नाथबाबा स्वतःच्या मनाला समजावून सांगतायत की काहीतरी बोध घे, तिसऱ्या चरणाचा भाव। ईश्वर कृपेने आम्हाला उदंड आयुष्य मिळालं, परंतु आमच्या खटवंग रायाला 1 तास शिल्लक होता आणि भाग्यदशेपर्यंत ते कसे पोहोचले, चौथ्या चरणाचा भाव। खटवांग राया नामसाधनेवर आरूढ झाले आणि नामसाधनेद्वारा त्यांना भगवत प्राप्ती झाली आणि भाग्यदशा प्राप्त झाली, 5व्या चरणाचा भाव। विठ्ठल प्रस्तुत
प्राप्तप्रसंगी उपस्थित सर्व सगळे सोयरी आप्तिष्ट नातेवाईक दुःखांकित जायभाई परिवार आणि जायभाई परिवाराचा मित्र परिवार आज या ठिकाणी स्वर्गीय मातोश्री गंगा भागीरथी अंजनाबाई कारभारी जायभाई यांचं प्रथम पुण्यस्मरण आपणा सर्वांच्या पवित्र उपस्थितीमध्ये संपन्न करतायत। मातोश्री गंगा भागीरथी हौसाबाई सोमनाथ जायभाई, मातोश्री गंगा भागीरथी भागुबाई आनंदा गोमासे, सौभाग्यवती इंदुबाई रंगनाथ सानप, सौभाग्यवती सुमनताई पंढरीनाथ गोमासे, श्री बबन सोमनाथ जायभाई, श्री दत्तू बापूराव जायभाई, चिरंजीव सुधीर मारुती जायभाई, चिरंजीव संतोष मारुती जायभाई, श्री पंढरीनाथ कारभारी जायभाई, सौभाग्यवती संताबाई शिवाजी सानप, सौभाग्यवती सिंधुबाई कारभारी घुगे, सौभाग्यवती मंजाबाई एकनाथ चकणे, श्री पांडुरंग सोमनाथ जायभाई, श्री साहेबराव बाबूराव जायभाई, चिरंजीव सदाशिव पंढरीनाथ जायभाई, चिरंजीव योगेश पंढरीनाथ जायभाई आणि समस्त जायभाई परिवार या परिवाराच्या वतीनं आजच्या संकीर्तन सेवेचा योग अधिष्ठान दैव काशाई मातोश्रींच्या पवित्र दरबारामध्ये ज्यांच्या प्रेमास्तव आजच्या सेवेचा योग आला, माझ्यावर जीवापाड प्रेम करणारं व्यक्तिमत्व या मातोश्रींचे नातू योगेश दादा जायभाई यांनी आग्रह केला आणि खूप हट्ट धरला की आजची सेवा आपल्याकडनं व्हावी, अशी त्यांनी अनेकदा विनंती हट्ट केला। त्याकरता माझ्यावर जीवापाड प्रेम करणारे व्यक्तिमत्व श्री क्षेत्र निमोणचं युवकांचं प्रेरणास्थान साहेबराव दादा घुगे यांच्याकडे खूप हट्ट केला आणि शेवटी बरेच दिवस हा निकाल प्रलंबित होता। 3 तारीख शिल्लक नाही, 3 तारीख शिल्लक नव्हतीच ती, पण ईश्वर कृपेने ती तारीख 3 ची 4 झाली। आबा काय भगवान पांडुरंगाचा चमत्कार झाला, मलाही कळालं नाही। मला योगेश दादाची साधना फळाला आली आणि एक 15-20 दिवसापूर्वी मी साहेबराव दादांना निरोप दिला की आपल्याला 3 तारखेला ही कीर्तन सेवा करणं शक्य आहे। त्या माध्यमातनं योगेश दादाचं प्रेम आहे, त्याने भगवान पांडुरंगाकडे हट्ट धरला की आपल्याला ही सेवा रंजाळे महाराजांकडनं करून घ्यायची आहे। त्याकरता योगेश दादाचं हे नियोजन आपण पाहतो, जायभाई परिवाराचं हे नियोजन आपण पाहतो। समस्त जायभाई परिवार अतिशय भाग्यवान परिवार आहेत की त्यांना संस्कारित मातोश्री लाभल्या। उदंड आयुष्य असलेल्या मातोश्रींना या परिवारानं डोळ्यानं पाहिलं। या परिवाराला घडवत असताना या मातेनं वैयक्तिक स्वार्थ बाजूला ठेवला आणि या फ्लेक्सवर पाहिल्यानंतर आपल्याला त्यांच्या स्वभावाची आठवण होते। आज या मातोश्री फक्त आपल्याला फोटोत भेटणार, देहरूपानं आपल्यात नाही आहेत, परंतु आशीर्वाद रूपानं या परिवाराच्या पाठीशी त्या सदैव राहतील। अतिशय सुंदर पद्धतीनं हे पुण्यस्मरणाचं कीर्तन सेवेचं आयोजन या परिवारानं केलं। योगेश दादांना त्यांच्या पूर्ण परिवाराला मी वंदन करतो, साहेबराव दादांना वंदन करतो। उपस्थित भजन सम्राट स्वर अलंकार, वारकरी संप्रदायाचं वैभव आणि वारकरी संप्रदायाची आचारसंहिता आणि नियमावली तंतोतंत पालन करणारं व्यक्तिमत्व, अनेक तरुणांचं प्रेरणास्थान, आमचे मार्गदर्शक हरिभक्तीपरायण पूजनीय रविदासजी महाराज जगदाळे गुरुजी, आबांकरता जोरदार टाळी वाजवा। आबांचाही प्रवास रात्री खूप दूर होता, रात्रभर प्रवास करून आपल्या सेवेकरता उपस्थित झाले आणि कीर्तन आटोपलं की भोजन प्रसादानंतर पुन्हा प्रवास सुरू आहे। रात्रीची सेवा दूर होती, आजही रात्री पुन्हा दूर सेवा आहे आबांना। दीपक दादांचा आग्रह, योगेश दादांचा आग्रह आणि जायभाई परिवाराचं नियोजन, बीटी महाराजांचा आग्रह, त्यांच्या आग्रहास्तव ही मंडळी आपल्याकरता इथपर्यंत पोहोचली आहे। आबांच्या समवेत सावलीप्रमाणे राहणारे व्यक्तिमत्व, भजन सम्राट, संगीत अलंकार, स्वररत्न, स्वर सम्राट, प्रेममूर्ती, आमचे जिवलग मित्र हरिभक्तीपरायण प्रकाशजी महाराज नाईकवाडे महाराजांकरताही जोरदार टाळी वाजवा। एकदा जोरात टाळी 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 जोरात वाजवा। मृदंग रत्न, मृदंग अलंकार हरिभक्तीपरायण बाळा महाराज काळे महाराजांकरताही जोरदार टाळी। संदीपनी गुरुकुलातील गुणवंत विद्यार्थी
आपल्या जिल्ह्यातील, आपल्या महाराष्ट्रातील सर्वात हायटेक गुरुकुल म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं, मृदंग महर्षी राम महाराज पवळ गुरुजींच्या मार्गदर्शनाने हे गुरुकुल सुरू आहे. आणि गुरुजींच्याच मार्गदर्शनाने अनेक विद्यार्थी महाराष्ट्रभर मृदंगाची सेवा करतात. महाराष्ट्रामध्ये जेवढे तोलामोलाचे मृदंगाचार्य आहेत, त्यांच्यामध्ये ज्यांचं नाव अतिशय आदरानं घेतलं जातं ते आमचे जीवलग मित्र हरिभक्तीपरायण मृदंगमणी माऊली महाराज तांबे महाराजांकरताही जोरदार टाळी आहे. संस्थेतील सर्व विद्यार्थी मंडळी, सर्वांना वंदन. माझ्यावर जीवापाड प्रेम करणारे व्यक्तिमत्व गोकुळदादा गुगे उपस्थित आहेत. कार्यक्रमाचं नियोजन करणारे भजन सम्राट, आपल्या गावचं वैभव हरिभक्तीपरायण दीपकजी महाराज आहेत, हरिभक्तीपरायण बीटी महाराज आहेत, हरिभक्तीपरायण भगवानजी महाराज आहेत. सुनील भाऊंची सुंदर साऊंड व्यवस्था आहे. आपल्या निमोणचं आणि परिसराचं नाव ज्यांनी महाराष्ट्रात पोहोचवलं. सध्या वारकरी संप्रदायामध्ये साऊंड सिस्टीमच्या बाबतीमध्ये सगळ्यात पहिले नाव सुनील भाऊ बडगेंचं घेतलं जातं. राज्यस्तरीय सप्ताह असेल, सुवर्ण महोत्सवी सप्ताह असेल, आणि सुनील भाऊंचं वैशिष्ट्य आहे की त्यांच्या हातामध्ये भगवंताने खूप जादू दिलेली आहे. आबा परवा त्यांच्या समोर असं मिक्सर होतं ना की त्या मिक्सरला भले भले कंटाळले होते. जेव्हा सुनील भाऊ बसले ना मिक्सरवरती, हा निमोनचाच आवाज मला तिथं पाहायला मिळाला. अतिशय चांगल्या पद्धतीची ऑपरेटिंग आहे. ईश्वरानं दिलेली कला असते ती, सगळ्यांना नाही अवगत होते. तुम्हाला जे येतं ते मला येणार नाही, मला जे येतं ते तुम्हाला येणार नाही, आणि सुनील भाऊला जे येतं ते मला येणार नाही. हा ईश्वरानं दिलेला गुण असतोय. सुनील भाऊंना सुद्धा वंदन आहे. शूटिंग ऑपरेटर दादांना सुद्धा वंदन आहे. आमचे शंतनू दादा देशपांडे साई भक्त दादांना सुद्धा वंदन आहे. समोर बसणारी सर्व सोनेवाडीतील ज्येष्ठ मंडळी, जायभाई परिवाराची पाहुणे मंडळी, मित्र परिवार, प्रकाशदादांचे सर्व सहकारी, सगळ्यांना अंतःकरणापासून मी वंदन करतो आणि चिंतन सेवेला प्रारंभ करतो. मस्तक हे पाया, मस्तक हे पायावरे, मस्तक हे पायावरे, यवाद करी वार करे संताता, वार करे संताता, वार करे संताता, वार करे संताता. स्मरणाच्या निमित्तानं आपण सर्वजण उपस्थित आहोत. भाग्यवान मातोश्रींचं पुण्यस्मरण संपन्न होत आहे. या मातोश्रींची माया, या मातोश्रींचे श्रम, या मातोश्रींचे कष्ट, या सगळ्यांचा समारोप पुण्यस्मरणामध्ये होत असतो. जसं दादा आपण एखाद्या सरकारी कार्यालयामध्ये, सहकारी कार्यालयामध्ये नोकरी करणारी माणसं पाहतो. ज्यावेळी ते नोकरीतून निवृत्त होतात त्याला सेवानिवृत्ती म्हणतात. आणि ते सेवानिवृत्ती होत असताना कार्यालयातली मंडळी त्यांना निरोप देतात, त्यांचा सत्कार करतात. बरोबर? तसं आपल्या परिवारातील ज्येष्ठ मंडळी आहे, आई वडील आजी आजोबा, या सगळ्यांनी परिवारामध्ये जे परिश्रम घेतले त्या परिश्रमाची किंमत शब्दात होऊ शकत नाही. अगदी पुढच्या पिढीनं आपल्या अंगाची कातडी काढून त्याची चप्पल केली आणि वडीलधाऱ्यांना घालायला दिली ना, तरी त्यांच्या उपकारातनं आम्ही उतराई होऊ शकत नाही. आपल्याला आबा एखाद्या वेळी एखाद्या व्यक्तीनं भोजन प्रसाद दिला तर आपण त्याचे आभार मानतो. एखाद्या वेळी आपल्याला कोणी आधार दिला तर आपण त्याचे आभार मानतो. पण आयुष्यभर ज्यांनी आमच्या पोटाची काळजी घेतली, आम्हाला भोजन प्रसाद दिला, त्यांचे आभार मानणार कसे? ज्यांनी आयुष्यभर खंबीरपणे आम्हाला आधार दिला त्या वडिलांचे आभार मानणार कसे? जगामध्ये अनेक वर्ग आपण पाहतो, पण पुण्य आणि परार्थ करता जन्माला आलेला एकच वर्ग, तो म्हणजे वडीलधाऱ्यांचा वर्ग असतो. लेकरांकरता मंदिरात जाणं, हात जोडणं, डोकं टेकवणं आणि नवस सायास करणं हे वडीलधाऱ्यांचं कर्तव्य आहे. तुमच्या माझ्याकरता कोणी देवाकडे जाणार नाही, नवस सायास करणार नाही.
तुमच्या माझ्या हिताकरता ते 2 हात आणि 3रं मस्तक कायम देवासमोर टेकवतात की आम्हाला जे वाईट दिवस पाहायला मिळाले ते वाईट दिवस आमच्या लेकरांना दाखवू नको देवा, आमच्या लेकरांना सदैव सुखी ठेवा. आईचं वडिलांचं प्रेम, आजी आजोबांचं प्रेम घरावरती जे असतात ना ते दिसत नसतं, पण एक आधार असतो. घरामध्ये माझ्या माता बहिणी स्वयंपाक बनवतात. आपण स्वयंपाक बनवल्यानंतर सगळ्यात पहिले जेवणाचा अधिकार कोणाचा? ज्यांनी स्वयंपाक बनवला त्यांचा का बाकीच्यांचा? माझ्या माता बहिणींचा सगळ्यात पहिले जेवणाचा अधिकार आहे. पण त्या बिचाऱ्या स्वयंपाक प्रसाद बनवल्यानंतर अगदी निस्वार्थपणे सगळ्या घराला पोटभर जीव घालतात. आणि एक वाक्य सांगू तुम्हाला, घरातील सगळ्या सदस्यांचा तृप्तीचा ढेकर ऐकल्यानंतर ज्यांचा आपोआप पोट भरतो ना त्या माझ्या माता बहिणी असतात. विठ्ठला 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 मातेची आती अवघी बालकाची व्याप्ती देह विचार आपुला तवळी घेता तिला गेला. मातेची या चित्ती अवघी बालकाची व्याप्ती, बालकाची व्याप्ती अवघी मातेची या चित्ती, अवघी मातेची या चित्ती अवघी बालकाची व्याप्ती. जगामध्ये आपल्याला आई भेटणारच नाही. आई गेल्यानंतर बरेच जण म्हणतील की मी तुझ्या आई सारखीच आहे, आई सारखीच आहे. जैसी तैसी माया बारी मानयेरी मानल्याचा मानयेरी मानल्याचा टाळी वाजवा आबां करता जोरात. आईचं घरावरचं प्रेम जे आहे ना ते आई गेल्यानंतर परत पाहायला मिळत नाही. जगामध्ये सर्वात श्रेष्ठ काय असेल तर ते आईचं प्रेम आहे. सबसे बडी है माँ पगले सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ, बड़े सबसे बड़ी है माँ. माँ से बड़ी तेरी कोई नहीं है, माँ से बड़ी कोई नहीं है, माँ से बड़ी तेरी कोई नहीं है, माँ से बड़ी कोई नहीं है, माँ से बड़ी तेरी बड़ी गैर कोई नहीं है, माँ से बड़ी कर कोई नहीं है, माँ से बड़ी कर कोई नहीं है, वो देती है दुआ. रे पगले सबसे बड़ी है माँ, बदले सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है टाळी वाजवा आबां करता. वा, मला फार आवडतं हे गीत आबांकडून. आबा असले की मी ऐकून घेतो. जसं तुम्ही कीर्तन ऐकायला आले ना तसे मला आबांचे काही प्रमाण ऐकायचे असतात. आई वडील आजी आजोबा
यांचा त्याग पाहून वेदानं पहिल्या पूजेचा मान दिला मातृदेवो भव, दुसऱ्या पूजेचा मान दिला पितृदेवो भव, तिसऱ्या पूजेचा मान आचार्य देवो भव आणि चौथ्या पूजेचा मान अतिथी देवो भव. या जायभाई परिवाराला मी भाग्यवान म्हणेल की त्यांनी या मातोश्रींची फार सेवा केली आणि या मातोश्रींची माया डोळ्याने पाहिली. आजी आजोबाची माया ही डोळ्याने पाहण्याकरता भाग्यच लागते. कारण या आजी आता परत नाही. आता या धर्ममंडपात बसलेल्या आजी आहेत ना, यांची माया पहा तुम्ही. त्या नातू आल्याबरोबर पहिले तोंडावरून हात फिरवणार आणि काड 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 माया वळून टाकणार. आता पुढं अशा आजी होतीन का माया वळून टाकणाऱ्या आजी? भाग्यवान आहे तुम्ही योगेश भाऊ, या मातोश्रींची सेवा करता आली आणि या मातोश्रींचं पुण्यस्मरण आपल्याला करता येतात. हे भाग्य आहे आपल्याला. ही आदिशक्ती काशाई मातेची कृपा असते. माझ्या हनुमानजी महाराजांचे आशीर्वाद असतात. शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराजांचा अभंग आपण आज घेतलाय सेवेकरता. या अभंगामध्ये माझ्या नाथबाबांनी तुमच्या माझ्या संसारातलं मुख्य सूत्र शोधलं की आपण जन्माला आलो, पण जन्माला येऊन आपल्या जीवनात सगळ्यात महत्वाचं काय असेल हे नाथबाबांनी सूत्र शोधलं. क्षेत्र कोणते असू द्या, सूत्र कळालं की त्या क्षेत्रात यश मिळतं. विठ्ठला विठ्ठला शेती व्यवसायामध्ये ज्यांना सूत्र सापडलं ते यशस्वी झाले. दुग्ध व्यवसायामध्ये ज्यांना सूत्र सापडले ते आमचे गोकुळ दादा सारखे दुग्ध व्यावसायिक झाले. कलेमध्ये ज्यांना सूत्र सापडले त्यांनी कलेद्वारे महाराष्ट्र जिंकला. शिक्षणामध्ये ज्यांना सूत्र सापडले ते शिक्षणाच्या परमोच्च शिखरावर पोहोचले. तसं संसारातलं सूत्र नाथबाबा सांगतात की आपण जन्माला आलो, आपले येणं हे एकदाच आहे, परत नाही. हा, आणि तुम्हाला मला मिळालेला जो देह हा पुन्हा प्रयत्न केला ना पुढच्या जन्मात प्राप्त करायचा तरी आपल्याला प्राप्त होणार नाही. नरदेह दुर्लभ